Hello students, you are studying our second lesson, Life Processes in Living Organisms Part 1. Now in previous lecture you have studied the energy production through the process of aerobic as well as anaerobic respiration. Now today we are going to discuss about the energy from different food components. सो मागच्या पार्टमध्ये तुम्ही रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे ती फूड कंपोनंटमध्ये बाउंड असणारी एनर्जी रिलीज करायला कशी हेल्प करते हे बघितलं. ओके, आता आपल्याला आज बघायचं आहे की विच आर द डिफरंट फूड कंपोनंट्स डू गेट अवेलेबल फ्रॉम आवर डेली डाएट टू आवर बॉडी अँड हाऊ मच एनर्जी डू आवर बॉडी गेट अवेलेबल फ्रॉम दोज फूड कंपोनंट. म्हणजे आपल्या डेली डाएटमधले कोणकोणते वेगवेगळे फूड कंपोनंट्स इन्क्लूड असणं गरजेचं आहे किंवा असतात आणि त्या फूड कंपोनंटपासून किती एनर्जी आपल्या बॉडीला अवेलेबल होते. अँड वी आर ऑल्सो डिस्कसिंग टुडे द इम्पॉर्टन्स ऑफ दोज फूड कंपोनंट्स. नाउ लेट्स सी. नाउ बिफोर गोइंग टू सी दिस पार्ट, ओके, you can tell me which different food components are there in our daily diet. Yes, the main component or main source of energy in our food, that is carbohydrate, proteins, fats, vitamins and minerals, water as well as fibrous substances. Now these are the major food components are included in our daily diet. From those different food components, different amount of energy get available to our body. These food components help in the production of energy as well as they perform various functions related to our body needs. Okay, now let's see first of all carbohydrates. Now among those food substances, carbohydrates is the major part of our daily diet. आपल्या फूडमधून जे आपल्याला वेगवेगळे एनर्जी सोर्सेस अवेलेबल होतात त्यापैकी मेन पार्ट जो आहे तो कार्बोहायड्रेट, किंवा आपण असं म्हणू शकतो आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रोपोर्शन जास्त असतं बाकीच्या कंपोनंटच्या कंपॅरेटिव्हली. ओके, नाउ यू हॅव स्टडीड दॅट व्हॉट हॅपन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन. ओके, तर तुम्ही बघितलं आहे की कार्बोहायड्रेटचं डायजेशन होत असताना काय होतं, कार्बोहायड्रेट कन्वर्ट्स इन टू ग्लुकोज. यू हॅव स्टडीड दॅट. आणि रेस्पिरेशन थ्रू ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होऊन एनर्जी रिलीज होते हे पण आपण बघितलं आहे. पण जसं बॅकअप सिस्टीम असते एखाद्या प्रोग्रॅमिंगची किंवा कम्प्युटरची, त्या पद्धतीने आपल्या बॉडीची सुद्धा बॅकअप सिस्टीम असते. म्हणजे काय की एक्सेस कार्बोहायड्रेट्स, सी आवर बॉडी युटिलायझेस द कार्बोहायड्रेट प्रपोर्शन फ्रॉम आवर फूड ॲज पर नीड. म्हणजे काय की आपली बॉडी किंवा सेल तिला जेवढे एनर्जीची गरज असते तेवढंच ग्लुकोजचं युटिलायझेशन करते. ओके, पण मग एक्सेस कार्बोहायड्रेट होतं त्याचं काय होतं. नाउ एक्सेस कार्बोहायड्रेट इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. सी, एक्सेस कार्बोहायड्रेट किंवा जादा झालेलं जे कार्बोहायड्रेट आहे ते ग्लायकोजेनमध्ये कन्वर्ट होतं. सी, ग्लुकोज कन्वर्ट्स इन टू ग्लायकोजेन and then it is stored in liver and muscles. Now why does this happen? हे असं का होतं? Why? Because see, whenever there is scarcity of food, म्हणजे काय की जेव्हा आपल्या बॉडीला फूड अवेलेबल होत नाही तेव्हा हेच लिव्हरमध्ये किंवा मसलमध्ये असणारं जे ग्लायकोजेन आहे ना ते पुन्हा ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. आणि जरी फूड नाही अवेलेबल झालं बॉडीला तरीही याच ग्लायकोजेनपासून एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सो दॅट इज वाय आय कॉल्ड इट ॲज बॅकअप प्लॅन. अंडरस्टूड. नाउ देन प्रोटीन्स. सी, कार्बोहायड्रेट नंतर अतिशय महत्त्वाचा फूड कंपोनंट जो आपल्या बॉडीच्या ग्रोथ करता
किंवा नरिशमेंट करता महत्त्वाचं आहे, दॅट मीन्स प्रोटीन्स. लेट्स सी हाऊ द प्रोटीन मॉलिक्युल्स आर फॉर्म. फर्स्ट ऑफ ऑल, proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. ॲक्च्युली प्रोटीन्स हा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जो बनतो कशापासून तुम्ही बघितलेलं आहे, आपण फर्स्ट लेसनमध्ये स्टडी केलेलं आहे सेंट्रल डॉग्मा प्रोसेसमध्ये, प्रोटीन सिंथेसिसमध्ये, की DNA कशी प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते आणि आपल्या सेलला हवे ते प्रोटीन्स DNAच्या मदतीने कसे तयार केले जातात. सो प्रोटीन इज द chain of many amino acids, complex chain of many amino acids. You have studied before that. So many amino acids are bonded together and thus complex protein molecules are formed. Understood? See, proteins of animal origin. आता बघा, हे जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीनचा सोर्स काय आहे, तर येस, ऑल सगळ्या जे हे फूड कंपोनंट आहे त्यांचा मेन सोर्स जो आहे, जो ह्युमन बॉडीला अवेलेबल होतो, दॅट मीन्स द प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. तर ॲनिमल बॉडीमध्ये जे प्रोटीन असतं ना, दॅट इज कॉल्ड फर्स्ट क्लास प्रोटीन. व्हाय? बिकॉज दॅट प्रोटीन गेट इझिली ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड ॲज कम्पेअर्ड टू प्रोटीन इन प्लांट ओरिजिन. अंडरस्टूड? की ॲनिमल बॉडीमध्ये जे प्रोटीन आहे ते इझिली ॲब्सॉर्ब होतं आपल्या बॉडीमध्ये आणि ब्लड व्हाया सगळ्या पार्ट्सला इझिली अवेलेबल होतं ॲज कम्पेअर्ड टू प्लांट प्रोटीन. इझिली डायजेस्ट पण होतं ते. ओके, सो हाऊ मच एनर्जी गेट अवेलेबल फ्रॉम ईच ग्रॅम ऑफ प्रोटीन? सो ॲज वी नो दॅट ईच ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट body gets available about 4 kilocalorie energy. Just like that, per gram protein, or we can say that each gram protein पासून 4 kilocalorie energy आपल्या बॉडीला अवेलेबल होते. ओके, सो सी, प्रोटीन्स, फ्रॉम प्रोटीन्स एनर्जी गेट अवेलेबल टू आवर बॉडी. प्रोटीनपासून तर एनर्जी मिळतेच शरीराला. बिसाइड्स दॅट proteins, various proteins play essential role in the various cell activities and thereby bodily activities. म्हणजे काय, की प्रोटीनपासून एनर्जी तर मिळतेच, पण त्याचबरोबर प्रोटीन्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात वेगवेगळ्या सेलच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. ओके, नाऊ लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट हॅपन ड्युरिंग द डायजेशन प्रोसेस? During digestion process, see, from various food components, complex proteins get available to our body. Now what happens with those proteins? आपल्या फूडमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं, जे रेडीमेड प्रोटीन आहे असं आपण म्हणू शकतो, की प्लांटने तयार केलेलं प्रोटीन किंवा ॲनिमल च्या बॉडीमध्ये असणारं प्रोटीन ॲज अ फूड म्हणून आपण डिरेक्ट घेतो. सो वी कॅन से देम ॲज अ कॉम्प्लेक्स रेडीमेड प्रोटीन मॉलिक्युल्स. सो during the digestion process, these protein molecules get broken down and convert into, yes, amino acids. During the digestion process, amino acids obtained after the digestion of proteins, and these amino acids then absorbed in the body via blood. Blood transports these amino acids to each cell. आणि मग प्रत्येक सेलला जेव्हा हे अमिनो ॲसिड पुरवले जातात तेव्हा या अमिनो ॲसिडपासून सेल एनर्जी प्रोड्यूस तर करतेच करते. अलॉंग विथ दॅट, त्याशिवाय सेल प्रोड्यूस व्हेरियस नेसेसरी प्रोटीन्स टू द बॉडी बाय यूजिंग अमिनो ॲसिड्स. आय अगेन रिपीट हियर, अमिनो ॲसिड्स ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. So these amino acids get absorbed in the body. Blood transport these amino acids to every cell. Then from those amino acids, cell produce various necessary proteins itself to the body. म्हणजे काय, की बघा आपल्याला जे प्रोटीन मिळतं फूडमधून
ते प्लांट ओरिजिन किंवा ॲनिमल ओरिजिन असतं. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की ॲनिमल बॉडीमध्ये ऑलरेडी प्रिपेअर्ड प्रोटीन आहे, आणि प्लांटच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्लांट स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. म्हणजे काय की प्लांट जसं कार्बोहायड्रेट तयार करतात, प्लांट प्रोटीन तयार करतात फ्रॉम द रॉ मटेरियल गेट अवेलेबल फ्रॉम द नेचर. ओके, तर ते जे रेडमेड प्रोटीन आहे हे आपल्याला फूडमधून मिळतं. ओके, त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि ते अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. ओके, आणि त्या अमिनो ॲसिडपासून सेल पुन्हा प्रोटीन बनवते. पण कोणतं प्रोटीन बनवते? जे तिला प्लांट ओरिजिन ॲनिमल ओरिजिनमधून मिळालं आहे तेच प्रोटीन परत बनवेल का ती? नाही. मग डायजेशनची गरज काय? हा क्वेश्चन इथे अराईज होतो आहे. नो, ॲक्च्युली सी, जे प्लांट किंवा ॲनिमलमधून प्रोटीन प्लांटला बॉडीला अवेलेबल होतं त्याच्यापासून अमिनो ॲसिड तयार होतं. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स मटेरियल गेट्स कन्व्हर्टेड इन टू सिम्पलर मटेरियल, आणि त्या अमिनो ॲसिडपासून सेल, बघा आपण जे फर्स्ट लेसनमध्ये बघितलं होतं सेंट्रल डॉग्मा प्रोसेस, या प्रोसेसनुसार किंवा DNA जेनेटिक मटेरियलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ना प्रोटीन सिंथेसिसबद्दलची, त्या इन्फॉर्मेशननुसार अमिनो ॲसिड जे मिळालेलं आहे बॉडीला फूडमधून, त्या अमिनो ॲसिडपासून सेल तिच्या गरजेनुसार तिला हवे ते प्रोटीन बनवते. यू अंडरस्टूड? आता परत सेल प्रोटीन का बनवते? बिकॉज these proteins which are made by cell of its own, these proteins play vital role in the cell activities. बघा की जे प्रोटीन्स सेल पुन्हा नव्याने बनवते ते प्रोटीन्स विशिष्ट फंक्शनिंग घडवून आणतात सेलचे आणि त्याचबरोबर बॉडीचे. यू अंडरस्टूड? ओके, सो लेट्स सी which proteins are made by cell of its own as per its requirement. आता आपण बघूयात की सेल जी आहे ती अमिनो ॲसिड जे तिला मिळतात प्रोटीनपासून त्याच्यापासून तिला हवे ते प्रोटीन कसे बनवते, आणि हे प्रोटीन कोणतं फंक्शनिंग घडवून आणतात सेलमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये. अंडरस्टूड? ओके, हिअर you can see the wave diagram of various proteins which are made from different amino acids by cell of its own as per its requirement. ओके, आता इथे बघा तुम्हाला या फिगरमध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड दिसतील. या अमिनो ॲसिडपासून सेल तिला हवे ते प्रोटीन बनवणार आहेत, आणि ते प्रोटीन शरीरामध्ये किंवा बॉडीमध्ये कोणते रोल प्ले करत आहेत किंवा त्या प्रोटीनचं इम्पॉर्टन्स काय आहे, यू विल गेट दी आयडिया अबाउट द different types of proteins made by cell of its own. Okay, now first of all, see, amino acids are given here. Okay, see, skin, see proteins and different amino acids obtained. Let's see. Okay, now skin has protein melanin and keratin. बघा म्हणजे असे अमिनो ॲसिड, त्या अमिनो ॲसिडपासून सेल स्पेसिफिक प्रोटीन तयार करते, आणि ते प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये गरजेचे आहेत ते बघा. आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन आणि केरॅटिन नावाचं प्रोटीन असतं जे अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. फॉर एक्झाम्पल मेलॅनिन, यू नो दॅट इज द पिगमेंट. मेलॅनिन पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द स्किन. सो दीज मेलॅनिन्स आर ॲक्च्युली प्रोटीन मॉलिक्युल्स. सो दीज मेलॅनिन molecules or pigments give specific color to our skin tone. Understood? And keratin, this protein is present in our hair, okay, which give the specific texture, smoothness to our hair. Understood? Then bones has ऑसिन प्रोटीन्स. ऑसिन आपल्या बोन्समध्ये असतं. ऑसिन हे प्रोटीन बघा जे बनतं आपल्याला फूडमधून मिळालेल्या अमिनो ॲसिडपासून. बघा यानंतर सेल्स व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाइम्स. नाव सी, as long as cell lives, various cells are there in our body. As long as those cell live,
they goes on continuous their functioning. They carry on their functioning continuously. Okay, so while they carry on their functioning, various activities they perform. During those activities, some parts of cell get wear out. Okay, so cells need so specific proteins to restore that wearing of those cells. Means what? आपली जोपर्यंत सेल ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह जिवंत असतात तोपर्यंत स्पेसिफिक फंक्शनिंग करत असतात. अनेक कॉम्प्लेक्स प्रोसेसेस सेलच्या इंटरनल पार्टमध्ये घडत असतात. सो हे करत असताना, या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना सेलच्या पार्टची झीज होत असते किंवा काही पार्ट्स हे डेड होत असतात. सो ही झीज भरून काढण्यासाठी किंवा नव्याने ऑर्गनल्स तयार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रोटीनची सेलला स्वतःला गरज असते. फॉर एक्झाम्पल सेल मेम्ब्रेन गेट विअर आउट, सेल मेम्ब्रेनची झीज होत असते किंवा सेल वेगवेगळे एन्झाईम्स तयार करत असते. यू हॅव स्टडीड इन 8th स्टँडर्ड. सो हे जे वेगवेगळे एन्झाईम्स सेलमध्ये तयार होतात फॉर टू कॅरी आउट द व्हेरियस केमिकल प्रोसेसेस किंवा सेल मेम्ब्रेन आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द सेल, तर हे सुद्धा बनतं स्पेसिफिक प्रोटीन्सपासून. अंडरस्टूड? देन पॅन्क्रियाज. पॅन्क्रिया, नाउ दिस इज द very important organ in the digestive system. Okay, now in pancreas hormones like insulin and trypsin are secreted. Insulin, you know that sugar level, insulin control the sugar level in the blood. So these various hormones are also proteins which are made from amino acids. Okay, then very important gland in the brain, you have studied in 9th standard, pituitary glands. Okay, so you have studied almost 8 hormones are secreted by pituitary glands which perform vital functioning in our body. आपल्या ब्रेनमध्ये असणारी पिट्युटरी ग्लँड अतिशय महत्त्वाची ग्लँड की जी वेगवेगळे हॉर्मोन्स सिक्रीट करते आणि हे हॉर्मोन्स स्पेसिफिक फंक्शनिंग घडवून आणतात आपल्या बॉडीमध्ये. तर हे जे हॉर्मोन्स जे पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करते, सो दीज हॉर्मोन्स आर नथिंग बट द अमिनो ॲसिड्स, प्रोटीन्स विच आर मेड फ्रॉम अमिनो ॲसिड्स. अंडरस्टूड? तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे हॉर्मोन्स सिक्रीट होतात, जे वेगवेगळे एन्झाईम्स तयार होतात, तर हे सुद्धा स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत की जे अतिशय महत्त्वाचं फंक्शनिंग सेलमध्ये आणि बॉडीमध्ये घडवून आणतात. नाउ सी मसल्स. ओके, now here muscles, our muscles has specific flexible proteins which are those actin and myosin. Now these are the flexible proteins. So you may understood that because of those proteins our muscles have property of contraction and relaxation. Actin आणि myosin हे flexible protein आहेत ऑलरेडी. ओके, आपल्या मसल्समध्ये, आणि त्यामुळे आपल्या मसल्स कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन घडवून आणतात आणि देअर बाय दे ड्यू टू दॅम मूवमेंट व्हेरियस मूवमेंट ऑकर बाय व्हेरियस पार्ट्स ऑफ आवर बॉडी. ओके, नाउ सी blood. So it is the tissue connective fluid present in our body. So blood has very essential proteins like hemoglobin as well as antibodies. Now you know that hemoglobin plays very important role in absorption of oxygen, okay, as well as antibodies, various antibodies present in the blood which are the important part of our immune system or which kill the harmful pathogen which enter in our body. म्हणजे काय की हे जे हिमोग्लोबिन आपल्या ब्लडमध्ये असतं किंवा अँटीबॉडीज आपल्या ब्लडमध्ये असतात, या हे सुद्धा एक प्रकारचे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरियर करतं, ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करायला हेल्प करतं, आणि अँटीबॉडीज हार्मफुल पॅथोजन जर्म्स आपल्या बॉडीमध्ये जे एंटर करतात त्याला किल करायचं काम करतं. So in this way these are the various proteins made from amino acids get available from our food component. Again I repeat here, skin, our skin has two types of proteins which play very important role, which are those melanin and keratin. Okay, see
bones has protein oscin here, which give the strength and hardness to our bones. See, our cells need various proteins for its organelle, like cell membrane, as well as various enzymes our cells need. So these enzymes are nothing but the proteins. Then pancreas, very important organelle or gland, we can say that, in present in our digestive system. So in pancreas secretes hormone insulin as well as trypsin, which play very important role in the process of digestion as well as controlling various activities. Then very important gland present in our brain, which plays the very important role in the control and coordination of our body, or chemical control, we can say that is the pituitary gland. So these pituitary glands secrete various hormones. So these hormones are also proteins made from various amino acids. And as we studied that muscles, our muscles has flexible proteins actin and myosin. Due to those proteins, it gets enhance our flexibility property of muscles and thereby cause movement of various parts of our body. Then blood. See, hemoglobin, oxygen carrier, and antibodies, that means very important protein molecules are there which increase our immunity. So these are all proteins are played very important role in our body. हे जे वेगवेगळे प्रोटीन्स आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असतात, हे प्रोटीन्स जे आहेत हे आपल्याला फूडमधून अवेलेबल होणाऱ्या अमिनो ॲसिडपासून तयार होत असतात. सो यावरून प्रोटीनचं इम्पॉर्टन्स तुमच्या लक्षात आलं असेल. नाउ इन नेक्स्ट पार्ट वी विल स्टडी अबाउट द लिपिड्स. So what are the lipids? Let's see. So before going to see amino acids, what happened with amino acids? Okay, see, during the digestion process, proteins are converted into amino acids. So what happens with excess amino acid? Just like that, excess carbohydrates stored in our body, where in liver and muscles. Just like that, excess amino acids are not stored in the body. See, excess amino acid हे आपल्या बॉडीमध्ये stored होत नाही. मग त्यांचं काय होतं? Excess amino acids are broken down and released out of the body in the form of ammonia. That means what? एक्सेस अमिनो म्हणजे याचा अर्थ आपल्या बॉडीला जेवढं अमिनो ॲसिड पाहिजे तेवढंच बॉडी यूज करते, आणि एक्सेस अमिनो ॲसिड जे आहेत त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनिया या वेस्ट प्रोडक्टमध्ये होतं. अमोनिया इट इज द गॅस. ओके, आणि हे अमोनिया जे आहेत ते ॲज अ वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमधून रिलीज केलं जातं. अंडरस्टूड? पण जसं आपण बॅकअप प्लॅन म्हणतो तसंच त्याच पद्धतीने बॉडीची सिस्टीम बघा कशी आहे. नाउ द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. कॉन्सन्ट्रेट हिअर, द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. व्हॉट इज दिस प्रोसेस? This is not glycogenesis, this is the gluconeogenesis. However, if necessary or during adverse condition, that means if carbohydrates are not get available to our body, so there is, or if there is the scarcity of carbohydrates, so during that time what happens? How the body get available energy? समजा अशी ॲडवर्स कंडिशन की बॉडीला कार्बोहायड्रेट्स अवेलेबल होत नाही. ओके, तर तेव्हा काय होतं? सो इफ नेसेसरी, एक्सेस प्रोटीन्स कन्वर्ट इनटू useful substance as glucose. Excess proteins converts into useful substance as glucose in need. Okay, and this process is called gluconeogenesis. आता
बघा इथे थोडंसं कॉन्ट्ररी तुम्हाला वाटेल की खरं तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि अमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं. पण इथे बघा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काही सिच्युएशनमध्ये एक्सेस प्रोटीन्स जे आहेत ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात जेव्हा गरज असते तेव्हा. आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होण्याच्या या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लुकोनिओजेनेसिस. आय होप यू वुड अंडरस्टँड बेटर. ओके, नाव सी, फ्रॉम फूड मटेरियल आवर बॉडी गेट अवेलेबल ready-made protein or complex protein. See, however, plants produce their own food. That means plants produce their own protein. आणि प्लांटकडून मग हे रेडीमेड प्रोटीन ॲज अ फूड मटेरियल आपल्याला अवेलेबल होतं. सो प्लांट प्रोटीन्स कसे तयार करतात? सी, सॉईलमधून प्लांट्सला डे नोवो हे मिनरल अवेलेबल होतं. विच मिनरल get available to plants from soil? From soil, minerals de novo. This mineral get available to plants as a raw material, and from that mineral de novo, plants produce necessary amino acids and produced different proteins. बघा इथे प्लांट्सला ॲज अ रॉ मटेरियल आपण म्हणूयात इथे डेनोवो हे मिनरल ॲवेलेबल होतं सॉईलमधून आणि त्या मिनरलपासून प्लांट्स नेसेसरी अमिनो ॲसिड बनवतात आणि त्या अमिनो ॲसिडपासून प्लांट्स प्रोटीन्स बनवतात आणि हेच प्रोटीन आपल्याला ॲज अ फूड सोर्समधून ॲवेलेबल होतात. अंडरस्टूड? नाव सी, द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट एन्झाईम रुबिस्को. This is the protein. Now which is that protein? What is the importance of that Rubisco protein? Enzyme. So Rubisco हे enzyme आहे. हे enzyme काय आहे? एक protein molecule आहे. So this Rubisco enzyme present in the plant chloroplast. See, you know that plant cell has chloroplast. That's why plants have green color. ओके, तर प्लांटच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं, राईट. आणि त्या क्लोरोप्लास्टमध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम असतं. तर हे रुबिस्को एन्झाईम काय आहे? एक प्रकारचे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. नाऊ धिस इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन नेचर. आता हे जे रुबिस्को एन्झाईम आहे क्लोरोप्लास्टमध्ये, सो हे रुबिस्को एन्झाईम हे निसर्गातील सगळ्यात जास्त आढळणारं प्रोटीन्स आहे जे प्लांटमध्ये अवेलेबल होतं. ओके, सो इन दिस वे यू गेट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन्स ॲज वेल ॲज अमिनो ॲसिड. नाऊ इन द नेक्स्ट पार्ट वी विल डिस्कस अबाउट फॅट्स ऑर लिपिड्स ॲज वेल ॲज व्हायटॅमिन्स, water as well as fibrous substances.